आणि आता पाहणार आहोत सविस्तर 100% बातम्या। हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली। या सभेमधून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलंय। त्यांनी भाजपच्या राजकारणावरती जोरदार टीका केली। उद्धव ठाकरेंच्या सभेच्याच दिवशी शेजारील परभणीमध्ये सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू होता। या योजनेवरूनच ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोमणा मारलाय। सरकार आपल्या दारी थापा मारते लय भारी, सरकार आपल्या दारी योजना मात्र कागदावरी। उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरूनही ठाकरेंनी घणाघाती टीका केली। राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले, अरे टरबुजाच्या झाडाला सुद्धा पाणी लागतं। घराणेशाहीवरून विरोधकांवरती टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि भाजपलाही ठाकरेंनी इशारा दिलाय। जर भारतीय जनता पक्षाला आमची घराणेशाही संपवायची असेल तर आम्हाला सुद्धा भाजपाची मित्रशाही संपवायची आहे, दोस्तवाद हा संपवायचा आहे। राज्यात भाजपचं सरकार आलं, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय मिळालं असा सवालही ठाकरेंनी केलाय। हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरे यांची निर्धार सभा पार पडली आणि या सभेतून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडलं। त्यांनी भाजपच्या राजकारणावरती जोरदार टीका केली। उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला। यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर सडकून टीका केली। आमदार संतोष बांगर यांना नागाची उपमा देत खरपूस समाचार घेतला। या गद्दाराला आपण नाक समजून त्याची पूजा केली, पण हा उलटा फिरून डसायला लागला। अरे बाबा, तुला पुंगी वाजवली, तुला दूध पाजलं, सगळं वाया गेलं। मटक्याचे अड्डे चालवणाऱ्याला हिंदुत्ववादी कसं म्हणायचं असा सवालही ठाकरेंनी विचारलाय। मटक्याचे अड्डे चालवणारा हिंदुत्व मानायचं का? उद्धटपणा करणारा। ठाकरेंच्या या टीकेला आमदार बांगर यांनीही उत्तर दिलं। या संतोष बांगर सारखा शिवसैनिक पाहिजेत। या पद्धतीची उपमा सन्माननीय पक्षप्रमुख त्यावेळेसचे मला देत होते आणि आता मला वाटते की साहेबाला काय झालं असावं। बोलण्यासारखं तर भरपूर काही आहे। आपल्याच लोकांवरती उद्धटपणा करणार असेल तर उद्धटपणा गाडून टाकावा लागेल असा इशाराही ठाकरेंनी बांगर यांना दिलाय। उद्धव ठाकरेंनी हिंगोलीच्या सभेमध्ये राज्य सरकारवर टीका केली। तसंच यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावरती पंतप्रधान मोदीही होते। विविध मुद्द्यांवरून ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला। विरोधकांच्या नव्यानं निर्माण झालेल्या इंडिया आघाडीची तुलना पंतप्रधान मोदींनी दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनशी केली होती। मोदींच्या याच टीकेचा ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला। माझ्या हिंदुस्थानचा भारत मातेचे इंडियाचे प्रतिनिधी पंतप्रधान म्हणून तिकडे गेलात का इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलात हे पंतप्रधानांनी सांगावं। मोदींनी इंडियाचा उल्लेख घमेंडिया असा केलेला होता। याच टीकेला ठाकरेंनी उत्तर दिलंय। मग घमेंडिया बोलत असाल तर आम्ही सुद्धा तुम्हाला म्हणतो घमेंडिये। तुम्ही इंडियात ना, पण घमेंडियात तुम्ही गर्विष्ठ आहात। भ्रष्टाचार आणि देशद्रोहाचे आरोप असणारे भाजपमध्ये आले की स्वच्छ कसे होतात असा सवालही ठाकरेंनी केलाय। आता कोणती वॉशिंग पावडर जाऊ द्या, ज्याची त्याला लावो, आपल्या पण दाढीवाले लावले म्हणतात। वर्ल्ड कपमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवरती भारत पाकिस्तान सामना होणार आहे, हे कुठलं देशप्रेम आहे असा सवालही ठाकरेंनी विचारलाय। परभणीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक घोषणा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील केलेल्या आहेत आणि यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाष्यही केलंय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे असल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ऑनलाईन काम करत होते, त्यांना करंट देऊन लाईनवर आणल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलाय। बसूनच राज्याचा कारभार ऑनलाईनपणे करत होते, परंतु आम्ही करंट दिला, एक झटका दिला आणि ऑनलाईन वरून त्यांना डायरेक्ट लाईनवर आणण्याचं काम केलेलं आहे। राष्ट्रवादीमध्ये फूट नाही असं वक्तव्य करत शरद पवारांनी गुगली टाकली होती। यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवार यांनाही टोला लगावला। अजितदादांची भूमिका हळूहळू गुगली टाकणाऱ्यांना देखील पटत चाललेली आहे आणि म्हणूनच त्याच्यातून अशा प्रकारचे भाष्य होत आहे। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सरकारी असला तरी मुख्यमंत्र्यांनी या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। परभणीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सरकारच्या कामाचा पाढावा वाचला।
मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांकडे पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे अनेक भागावर दुष्काळाचं सावट आहे। याच पार्श्वभूमीवर शासन आपल्या दारी कार्यक्रमात सरकारच्या वतीनं मोठ्या घोषणा करण्यात आल्या। मराठवाड्यामधील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचा प्लॅन सांगितला। तर सध्याची पावसाची स्थिती पाहून मराठवाड्यासाठी सरकार नियोजन करत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली। तर मुख्यमंत्र्यांनीही दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये म्हणून हे सगळं पाणी वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आहे। या धरणातील पाणी साठा लक्षात घेऊन पाण्याचं काटकसरीनं नियोजन केलं जात आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्तानं दुष्काळाच्या सावटात असलेल्या मराठवाड्यासाठी सरकारकडून घोषणा करण्यात आल्या। त्या केवळ निव्वळ घोषणा ठरू नयेत आणि मराठवाडा दुष्काळमुक्त व्हावा एवढीच मराठवाडावासियांची मागणी आहे। सध्या शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, फडणवीस, शिंदे, अजित पवार आपापला पक्ष वाढीसाठी राज्य अक्षरशः पिंजून काढतात आणि त्या ठिकाणी या नेत्यांच्या सभांना प्रतिसादही मिळतोय। तर उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। मुंबई ते नांदेड असा हवाई प्रवास करत उद्धव ठाकरे नांदेडमध्ये पोहोचले। शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच नांदेडला येत असल्यामुळे त्यांचं कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागताची तयारी करण्यात आली होती। 20 ते 21 जेसीबींच्या साह्यानं त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत ठाकरेंचं स्वागत करण्यात येणार होतं, मात्र पोलिसांकडून सुरक्षेचं कारण देत ही परवानगी नाकारण्यात आली। शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं होतं। जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि भलामोठा हारही घालण्यात आला होता। हाच धागा पकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारवर टीका केली आहे। अजित पवारांना साधं फुल जरी घेऊन गेलं तरी राग येतो, परंतु मग त्यांना असं जेसीबीनं फुल उधळणं कसं चालतं हा पण माझा प्रश्न आहे। अंबादास दानवे सुद्धा वैफल्यग्रस्त झालेले आहेत। अंबादास दानवे काय म्हणतात त्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे। या घटनेमुळे सर्व ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे। सत्ताधाऱ्यांना एक न्याय तर विरोधकांना दुसरा न्याय अशा चर्चांना उधाण आलं होतं। मुंबई गोवा महामार्गाचं गेल्या 17 वर्षांपासून काम रखडलेलं आहे आणि त्या विरोधामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता चांगलीच आक्रमक झालेली आहे। याच महामार्गावरून मनसे आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगलेला असतानाच आता मनसेनं जागर यात्रा काढलेली आहे। मुंबई गोवा महामार्गासाठी मनसेच्या कोकण जागर यात्रेला आजपासून सुरुवात झाली। मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळसपे फाटा ते माणगाव अशी पदयात्रा काढण्यात आली। विविध टप्प्यात शालिनी ठाकरे, बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, राजू पाटील, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यासह विविध मनसे नेत्यांनी पदयात्रेचं नेतृत्व केलं। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलेला नसतो। अंडरवेअरची रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो। मी तुम्हाला एवढंच सांगतो, ही यात्रा शांततेत असेल, ह्याच्या पुढची यात्रा शांततेत नसेल। तुम्हाला जे केसेस करायचे ते करा। एकूण 3 टप्प्यामध्ये मनसेकडून पदयात्रेचं नियोजन करण्यात आलंय। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये ही यात्रा चालत असेल आणि तिसऱ्या टप्प्यात मनसेकडून गाव जनजागृती अभियान करण्यात येणार आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली। आधी आंदोलनांच्या माध्यमातून मनसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दा उचलून धरला। आता रविवारी सकाळपासून मनसेनं कोकण जागर यात्रा काढली आहे। अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळसपे फाटा ते माणगाव अशी जागर यात्रा काढण्यात आली। मुंबई गोवा महामार्गावरती विविध टप्प्यात ही यात्रा काढण्यात आली। रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये ही मनसेची पदयात्रा निघाली। मुंबई गोवा महामार्गावरती परशुराम घाटातून ही पदयात्रा निघाली। या पदयात्रेदरम्यान मनसेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केलंय। बहादूर शेख नाका इथे मनसेनं केक कापत खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला, तर दुसरीकडे जागर यात्रेच्या दरम्यान मनसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यात भात लावणी केली। वाशिष्ठी पुलावरती खड्ड्यांमध्ये भात लावणी करत मनसे कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। महाराष्ट्र शासनाने केलं घात। महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी त्यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत आणि यावेळचं त्यांचं विधान हे महापुरुष किंवा इतिहासाबद्दल नाहीये, तर यावेळी कोश्यारी चक्क महाराष्ट्रामधील महायुतीत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांबद्दल बोलले आहेत। एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमात कोश्यारींना अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला। यावेळी त्यांनी अत्यंत खोचकपणे उत्तर दिलं। अजित पवार हे महाराष्ट्रात स्थिरस्थावर झालेले राजकारणी आहेत। ते राज्यातील मोठे नेते आहेत। किती वेळा पराभूत झाले तरी ते हार मानत नाहीत। अजित पवार यांना उपमुख्यमंत्री होण्यासाठी किती वेळा सांगितलं तरी ते तयार आहेत। मला कधी कधी त्यांची दया वाटते। कोश्यारींच्या या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत लागलंय। किशोरीच्या बोलण्यावरून ते सत्यच बोलले असं मी पहिल्यांदा सत्य बोलले। कोश्यारी माजी राज्यपाल
हे मी मान्य करतो. 2019 मधील राष्ट्रपती राजवट, पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर सरकार आणि राज्यपालांमधील कलगीतुरा अशा अनेक घटनांमुळे भगतसिंग कोश्यारी चांगलेच चर्चेत होते. पण महाराष्ट्रातून गेल्यानंतरही कोश्यारींच्या मनातून महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माजी नेत्यांविषयी राग काही संपलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. विरोधी पक्षनेते पदावरून थेट राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळवणाऱ्या अजित पवारांचा शनिवारी बारामतीमध्ये सत्कार करण्यात आलेला आहे. अजित पवार गटानं या माध्यमातून शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्या सत्ता सहभागाची कारणं सांगण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. केवळ विकासाचा दृष्टिकोन ठेवून आपण सत्तेमध्ये सामील झाल्याचं सांगत आपण सत्तेसाठी हपापलेलो नाही, हे सांगायलाही अजित पवार विसरले नाही. सत्तेला आपापलेला कार्यकर्ता नाही, सत्ता येत असते, सत्ता जात असते. मलाही माहिती आहे मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आता अजित पवारांच्या या विधानावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी खरं सांगितलं ते सत्तेसाठी नाही तर ईडीमुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमुळे गेले असावे, तसा टोला विरोधी पक्षनेत्यांनी लगावलाय. गेले असेल तिकडे जायचं, पुन्हा येऊन इकडे पदं घ्यायचे, पुन्हा येऊन तिकडे पुन्हा उपमुख्यमंत्री व्हायचं, पुन्हा सांगायचं मीच, यांना कुठं मान आणि अपमान आहे. सत्तेसाठी आपापलेले लोक सत्तेसाठी काही करता तुम्ही. विरोधकांनी आता ईडीच्या नावानं अजित पवारांवरती निशाणा साधायला सुरुवात केल्यानं अजित पवार याला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असे 2 गट निर्माण झाले आणि त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा आपल्याच ताब्यामध्ये ठेवण्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत आणि विशेष म्हणजे राजकीय मैदानामध्ये असलेली ही लढाई आता कायदेशीर लढाईपर्यंत जाऊन पोहोचली आहे. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार गटाकडून देखील राज्यभरामध्ये आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अशी मोहीम राबवली जाते. यासाठी स्थानिक महत्त्वाच्या नेत्यांकडे याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 5,000 शपथपत्र देण्यात आलेली असून त्यातली 3,000 शपथपत्र भरून घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये शपथपत्र भरण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाकडून आपापल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र घेण्यात आलेले होते. दरम्यान पुढे निवडणूक आयोगात हे शपथपत्र दाखल करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पक्ष ताब्यात घेण्यासाठी अजित पवार गटानं प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. खंडोबा मंदिराचा गाभारा भाविकांसाठी 1.5 महिने बंद ठेवण्यात येणार आहे. उद्यापासून 5 ऑक्टोबरपर्यंत मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी बंद राहणार आहे. खंडोबा मंदिरावर असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा हा दुरुस्तीच्या कामामुळे बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना कासवापासून देवाचं दर्शन घेता येणार आहे. तसंच भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करण्यात येणार आहे. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलेलं असलं तरी देखील भाविकांना गडावरती येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तसंच खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र इतर कुणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही असं देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं स्पष्ट केलंय. ज्या काही नित्यपूजा आहेत व दररोजच्या त्रिकाल पूजा आहेत या नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून विकास आराखड्याची कामं सुरू आहेत. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे 107 कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झालाय. त्यानुसार गडावरती विविध विकास कामं वेगात सुरू आहेत. पुण्यामध्ये क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली आहे. तरुणांची अरेरावी वाढत असल्यामुळे अनेक ठिकाणी विनाकारण वादावादी निर्माण होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. अशीच आणखी एक घटना पुण्यामध्ये घडली आहे. जेवणाच्या बिलावरती लावलेल्या सर्व्हिस टॅक्सवरून ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार पुण्यामध्ये समोर आलाय. पुण्यामधील सुप्रसिद्ध हॉटेल स्पाइस फॅक्टरीमध्ये हा प्रकार घडला. हुजेफा अत्तरवाला हे आपल्या मित्रमैत्रिणींसह NIBM रस्त्यावरती असलेल्या स्पाइस फॅक्टरी या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांच्या जेवणाच्या बिलावर आलेल्या सर्व्हिस टॅक्सबाबत त्यांनी हॉटेल मॅनेजरला विचारणा केली. या गोष्टीचा राग मनात ठेवून हॉटेल मॅनेजरनं 5 ते 6 वेटरला हाताशी घेऊन काचेच्या बॉटलनं तसंच काचेच्या बरणीनं मारहाण केल्याचा आरोप अत्तरवाला यांनी केलाय. यात जखमी झालेल्या अत्तरवाला यांना ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. या घटनेनंतर अत्तरवाला आणि त्यांच्या साथीदारांनी कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणाची तक्रार केली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजरसह इतर वेटरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यामधल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवरती नवं संकट उभं ठाकलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामधील टोमॅटोवरती प्लास्टिक व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव झालाय आणि यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय.
2 महिन्यांपूर्वी टोमॅटोला चांगला दर मिळाल्यामुळे अनेक शेतकरी लखपती झाले आहेत. टोमॅटोला चांगला दर मिळू लागल्यानं येवल्यातल्या वडगाव इथल्या शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. कांद्याचे दर कमी झाल्यानं बसलेला आर्थिक फटका टोमॅटोच्या उत्पादनातून मिळेल अशी अपेक्षा इथल्या शेतकऱ्यांना वाटत होती. मात्र अचानक पिकावरती प्लास्टिक व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव झाला. या रोगामुळे संपूर्ण पीक धोक्यात आल्याचं पाहून हे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या टमाट्यावर पण प्लास्टिक व्हायरस म्हणून हा रोग आलेला आहे. त्यामध्ये हे पिवळे पडतात, काळे पडतात. ते पिकायच्या टायमाला व्यवस्थित पिकू नाही राहिले. सगळा माझा प्लॉट बसून गेलेला आहे. 1 एकर प्लॉट आहे. 1 लाख रुपये खर्च जवळपास होईल माझा आतापर्यंत. याला पण आता 1 रुपये हातात पडणार नाही. आता मार्केटच्या या 1100-1200 रुपये आहे याला. आता याला सरकारने आता एक अनुदान द्यावा, नाही तर मग पंचनामा करायला यावं. टोमॅटोच्या दरामध्ये घसरण झाल्यामुळे अगोदर बळीराजा हतबल झालाय. त्यातच आता या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील 4थीत शिकणारी एक चिमुकली मुला-मुलींना कणखर बनवण्यासाठी लाठी काठी चालवण्याचे धडे देताना दिसतेय. अवघ्या 9 वर्षांची 4थी शिकणारी ग्रामीण भागातली शौर्या सरोदे साहसी खेळांमध्ये पारंगत झालेली आहे. आता गेल्या काही महिन्यांपासून आपल्याच गावातील मुला-मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण देखील ती देतीये. संगमनेर तालुक्यामधील आंबीदुमाला गावात इयत्ता 4थीत शिकणारी 9 वर्षांची शौर्या सरोदे लहान असतानाच वडिलांसोबत शिवनेरी गडावर गेली. तिथे तरुणांच्या साहसी खेळांच्या सरावापासून प्रेरित होत हे साहसी खेळ शिकण्याचा तिनं निर्धार केला. नित्यनियमानं लाठीकाठीचा सराव केल्यानंतर ती पारंगत झाली. आपल्याला येत असलेला साहसी खेळ तिने सर्वांना शिकवायचं ठरवलं आणि गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वडिलांच्या मदतीनं ती गावोगावी मुलामुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण देतेय. शौर्यानं लाठीकाठीचं प्रशिक्षण दिल्यामुळं स्वसंरक्षणासाठी याचा फायदा होईल असं मत लाठीकाठी शिकलेल्या मुलींनी व्यक्त केलेलं आहे. कोणी जर त्यांच्या जवळ जर त्यांना मारायला आलं तर त्यांना पण उपयोग होईल ना. माझ्या मुलीबरोबर सोबत शिकवता मी इतरही मुलांना शिकवलं. मुलींना मोठ्या झाल्यावर शत्रूंपासून बचाव किंवा त्यांनी कुणी हल्ला केला तर त्याच्यासाठी बचाव होतो काठीपासून. मोबाईल गेमपेक्षा बालवयामध्ये मैदानी आणि साहसी खेळांची आवड निर्माण झाली तर समाज अधिक कणखर होऊ शकतो. त्याचप्रमाणे स्वसंरक्षणासाठी याचा फायदा होऊ शकतो हेच शौर्यानं सिद्ध केलंय. तर या होत्या संपूर्ण दिवसभरामध्ये या क्षणापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या अशा 100% बातम्या. तर आजच्या 100% बातम्यांमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.